सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम तुम्ही पहिल्यांदाच पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा, ही नम्र विनंती करतो. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातल्या याचिकेवर शिवसेनेच्या वतीने होणारा युक्तिवाद काल संपला. जवळपास 5 तास 47 मिनिटे इतका मोठा युक्तिवाद माननीय सुप्रीम कोर्टाच्या त्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर कपिल सिब्बल यांनी ठेवला. या युक्तिवादामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, राज्यपाल असतील आणि विधानसभेचे अध्यक्ष असतील, या तीनही स्वायत्त संस्था, आपण त्याला ऑटोनॉमस म्हणू शकतो, म्हणजे कागदी ऑटोनॉमस म्हणू शकतो, कागदी स्वायत्त म्हणू शकतो, पण तिघेही सरकारी पक्षाचे असतात, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा जर उल्लेख कराल तर टी सेशन सारख्या अधिकाऱ्यांच्या काळामध्ये, ज्याचाही उल्लेख कोर्टामध्ये झाला, टी सेशन सारख्या अधिकाऱ्यांच्या काळामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा वेगळा होता, आपलं स्वतंत्र अस्तित्व राखून होता. विधानसभेचे अध्यक्ष असतील, न्यायमूर्ती राज्यपाल असतील, मी न्यायमूर्ती म्हणालो, चुकून काही गोष्टी समजू शकता तुम्ही, योग्यही निघू शकतात, अयोग्यही निघू शकतात, पण लक्षात घ्या, मुद्द्यावर येऊयात. हे तीनही क्वासी ज्युडिशरी, यांना आपण स्वतंत्र लवाद म्हणतो, ट्रिब्युनल म्हणतो. या लवादांनी जे लावायचेत ते लावलेले आहेत. त्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय केलं, कशा प्रकारे आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, कशा प्रकारे त्रिसूत्रीचं पालन केलं नाही, कशा प्रकारे मतदानाच्या आधारावर ज्यांच्याकडे जास्त आमदार, त्यांना आमदारांना किती मतदान झालं, त्याच्या आधारावर त्यांनी त्यावेळेस पक्ष ठरवला. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने कशा प्रकारे घटना पाहिली नाही, कशा प्रकारे राजकीय संघटना पाहिली नाही, फक्त लेजिस्लेचर मेजॉरिटीच्या आधारावर कशा प्रकारे निर्णय दिला, कशा प्रकारे आलेले ॲफिडेव्हिट, पक्ष संघटना पाहिली नाही, पक्ष संघटनेत आणि पक्षाच्या घटनेत झालेले वेळोवेळी दाखवलेले ते बदल तुम्ही पाहिले नाहीत. त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने कशा प्रकारे त्यांना पाठवलेले एक्नॉलेजमेंट व्हेरीफाय न करता त्याच्यावर स्टॅम्प वगैरे दिले, मग तुम्हाला काही आक्षेप होतो, वेळोवेळी त्यांनी सुचवले नाहीत. या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला ज्या प्रकारे कपडे काढून जो कार्यक्रम केला कपिल सिब्बल यांनी, तो कार्यक्रम पाहता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पुढची 100 वर्ष तो कार्यक्रम लक्षात ठेवेल. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी काय काय केलं, पात्रता अपात्रता ठरवायची होती, तेही केलं नाही, त्यांनी दोघांनाही पात्र ठरवलं. त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या घेतलेल्या निर्णयांवरच त्यांनी कशा प्रकारे आपले निर्णय दिले, म्हणजे 2018ची घटना न मानता, जसं एसीआय 99ची घटना मानली म्हणून मीही 99ची घटना मांडला, अशा प्रकारचा जो नार्वेकरांचा सूर होता त्याच्यावर बोट ठेवले गेले. त्यानंतर कशा प्रकारे रिझनेबल टाइमला त्यांनी स्वतःच्या प्रमाणे घेतलं, कशा प्रकारे कोर्टालाही चॅलेंज केलं की जणू काही कोर्ट आम्हाला एक रिझनेबल टाइम सांगू शकत नाही, आम्हाला वेळेची बंधनं घालू शकत नाही, वगैरे वगैरे. त्यानंतर मग राज्यपालांचं तर भलतंच आपलं, राज्यपालांनी आपल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन ती बहुमत चाचणी मागवली. त्यानंतर अनेक गोष्टी, या सगळ्या गोष्टींवर प्रत्येकाची पिसं काढण्याचा कार्यक्रम कपिल सिब्बल यांनी जवळपास 5 तास 47 मिनिटांच्या त्या संपूर्ण आपल्या कार्यक्रमात त्यांचा बार वाजवून टाकला. आता मंगळवारी, खरं तर माझ्या मते तरी सोमवारी सुद्धा ही सुनावणीला येऊ शकते. मला पाहायचंय सोमवारचा तो, ज्यावेळेस तो सगळी कॉज लिस्ट तयार होईल सुप्रीम कोर्टाची वेब पोर्टलवर त्यांच्या येईल. त्यानंतर आपल्या केसचा नंबर तुम्हाला माहिती आहे का, 3997/2023 SLP. जर तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या कॉज लिस्ट मध्ये जर ही केस पाहायची असेल तर 3997/2023 SLP. आता ज्यावेळेस, आता सोमवारी आली तर चांगलीच गोष्ट आहे. आता म्हणणं मांडलं जाईल एकनाथ शिंदेच्या वतीने, त्यांच्या वकिलांच्या वतीने त्यांचं म्हणणं मांडलं जाईल. जे काही घडेल तुम्हा सर्वांसमोर असेल, पण मला वाटत नाही त्यांना एक ते जास्तीत जास्त एखादा दिवस मिळेल, 1-1.5 तास जरी त्यांना मिळेल, त्यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकतो. कारण त्यासाठी तेवढं मटेरियल लागतं, त्यासाठी तेवढे पुरावे लागतात, त्यासाठी तेवढं म्हणणं असावं लागतं, त्यासाठी तसे प्रसंग घडावे लागतात. त्यांनी जे केलेलं आहे ते 1-1.5 तासामध्ये बसू शकतं. आणि जास्तीत जास्त जर ह्याच्यावर ज्या आपल्या मनातल्या शंका आहेत त्याप्रमाणे जर गोष्टी घडल्या नाहीत, तर हा निर्णय मी सांगेन तुम्हाला ऑगस्टच्या अखेरीसपर्यंत सुद्धा येऊ शकतो. पण ज्या शंका आहेत, सगळ्यात पहिली शंका, सुप्रीम कोर्ट याला 5चं किंवा 7चं बेंच करू शकतं, जो कपिल सिब्बल यांचीच खरं तर मागणी आहे, 5 किंवा 7चं. आणि झालं तर सगळ्यात चांगली गोष्ट हेही सांगतो तुम्हाला, हा कॉन्स्टिट्युशनल निर्णय आहे, घटनात्मक पेच आहे हा. आणि घटनात्मक पेच यावर आजवर
जे जे निर्णय झालेले आहेत ते जवळपास 5 सदस्यीय बेंचने दिलेले आहेत. इथे 3 आहेत, म्हणजे जस्टिस DY चंद्रचूडांचा तो बेंच तुम्हाला आठवायला हवा, त्यातही 4 इतर वकील होते. त्यात CJI सूर्यकांत सुद्धा होते. त्यावेळेस ते CJI नव्हते, पण सुप्रीम कोर्टाचे ते जज होते. यावेळेस बी मोहन्ना असतील, जॉयमाला बागची असतील आणि त्यानंतर जस्टिस सूर्यकांत. आणखी दोघांचा समावेश याच्यामध्ये होऊ शकतो. जे दोघं आणखी याच्यामध्ये येऊ शकतात ते 2027 मध्ये, कारण CJI यांचा कार्यकाळ 2027 मध्ये संपतोय. फेब्रुवारी 2027 मध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया CJI आपले सूर्यकांत हे रिटायर होत आहेत. त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारीमध्ये संपताना जे पुढचे 2 येणार आहेत त्यांनाच या बेंचचा भाग केला जाऊ शकतो. आणि 5 किंवा 7 सदस्याच्या ह्या बेंचने जर हा निर्णय दिला तर क्युरेटिव्ह पिटिशन असेल किंवा रिव्ह्यू पिटिशन असेल, या गोष्टींची शक्यता इथे संपते. कारण एकनाथ शिंदेच्या पुढचा पर्याय तो सुद्धा आहे की समजा उद्या शिवसेनेचं नाव आणि चिन्ह हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जर उद्धव साहेबांकडे देऊ, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने म्हणण्यापेक्षा माननीय सुप्रीम कोर्टाने जर हे उद्धव साहेबांना दिलं, किंबहुना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला तशा प्रकारचे निर्देश दिले की तुम्ही पुनरावलोकन करा तुमच्या त्या मागच्या निर्णयाचं आणि रिव्ह्यू करा, आणि त्या रिव्ह्यू मध्ये समजा ACIने हे चिन्ह पुन्हा दिलं, त्यांनी घालून दिले त्रिसूत्रीप्रमाणे, तर मात्र यांच्याकडे हे 2 पर्याय शिल्लक राहतात. एक आहे रिव्ह्यू पिटिशन, एक आहे क्युरेटिव्ह पिटिशन. जर हे 7 सदस्यीय झालं तर तिथे तो पर्याय संपतो. त्यामुळे ही गोष्ट अतिशय योग्य घडेल जर हे घडलं तर. पण तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो, हा सगळा प्रकार घडत असताना एकनाथ शिंदेच्या गटामध्ये मात्र एक भयानक अस्वस्थता चालू झालेली आहे. एकनाथ शिंदेचा गट हा खरं तर एका स्वार्थाने भरलेल्या लोकांचा गट आहे. याच्यामध्ये जी आलेली माणसं आहेत एक विशिष्ट स्वार्थ घेऊन आलेली आहेत. यांना कुठलीही तत्व वगैरे अजिबात काही नाही. हे तत्वांच्या आधारावर तर अजिबात आलेले नाहीत. यांना काहीतरी समाजासाठी करायचंय किंवा तो विषयच संपला. ते तुम्हालाही चांगलं माहितीये, मलाही चांगलं माहितीये. जोपर्यंत मिळतंय तोपर्यंत ही माणसं इथे. आजच्या घडीला उद्धव साहेबांसोबत जी माणसं आहेत ती सगळ्यात खरी माणसं. याचं कारण सांगतो तुम्हाला. आज उद्धव साहेब हजारदा सांगतात की माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही तुम्हाला, माझ्याकडे द्यायला माझे हात रिकामे आहेत, माझ्याकडे सत्ता नाही, माझ्याकडे काहीच नाही. अशा काळामध्ये जी माणसं टिकली आहेत, म्हणजे ज्या घरामध्ये जेवायला 2 घास नाहीत त्या घरामध्ये जी माणसं टिकून आहेत, आणि ज्या घरामध्ये खायला भरपूर काही आहे, अशा वेळेस त्या घरात जाणारी माणसं इतर, ज्यावेळेस त्या भरलेल्या घरातलं सगळं काही संपेल त्यावेळेस ती माणसं टिकतील का? आज उपाशी परिस्थितीत सुद्धा ही माणसं टिकली आहेत ना तुमच्यासोबत. एक घास आहे ना 4 जणांमध्ये मिळून खाऊ, अशा प्रकारची जी माणसं टिकली आहेत ती माणसं कायम आयुष्यभर राहणार. एकनाथ शिंदेचा गट फार अस्थिरतेच्या दिशेने जाणार आहे, पहिली गोष्ट. आज आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, ज्याच्या जीवावर एकनाथ शिंदे आणि त्यांचा संपूर्ण गट अवलंबून आहे तो भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष हा मी अनेकदा सांगितलं हा कुणाच्या बापाचा नाही. हा भारतीय जनता कधी मुंडे किंवा अडवाणी किंवा महाजन यांचा होऊ शकला नाही, खडसेंचा होऊ शकला नाही. हा भारतीय जनता पक्ष अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर, म्हणजे खडसे महाजन मुंडे यांच्या बरोबरीत बसत नाहीत, पण एक उदाहरण द्यायचं झालं तर जो भारतीय जनता पक्ष स्वतःचा होऊ शकत नाही तो भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेचा काय होणार? विचार करा, अजितदादा पवारांच्या त्या मृत्यूची अजून चौकशी सुद्धा लागली नाही, तो भारतीय जनता पक्ष कुणाचा काय होणार? म्हणजे FIR होईना, FIR. त्या रोहित पवारांनी इतकं डोकं आपटलं. एका क्षणी तर त्यांनी नावं घेतली आपल्या, मला वाटतं सुनित्रा पवारांच्या पक्षातल्या नेत्यांची नावं सुद्धा घेतली की बाबा ह्यांनी आम्हाला मदत करावी, त्यांनी आम्हाला मदत करावी, तुम्ही ह्या क्षेत्रात एक्सपर्ट, त्या क्षेत्रात एक्सपर्ट. पण काहीच झालं नाही. हा भारतीय जनता पक्ष कुणाचा कसा होऊ शकतो? जरा पहा ना, आजही रोहित पवारांचं हे स्टेटमेंट आहे बघा. एकनाथ शिंदे साहेबांना कळलेलं आहे कदाचित त्यांच्या पाठीमागे दिल्ली आहे, पण दिल्ली सुद्धा त्यांच्या पाठीमागे कधीपर्यंत आहे? डिलिमिटेशनचा कायदा पास होऊच तर. एकदा डिलिमिटेशनचा कायदा पास झाला तर भाजपला कुठल्याच खासदाराची जरूरत नाही असं भाजपला वाटतं. झालं असं आहे की दिल्लीची मदत एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे असली तरी महाराष्ट्राचे भाजपचे नेते मात्र एकनाथ शिंदे साहेबांचा गळा केसांनी कापत असताना आपण बघू शकतो. कालची प्रेस कॉन्फरन्स किती भारी झाली, हसत खेळत झाली, आणि निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना आत्ता कळलं असेल अरे आपला तर गळा नीट राहिला नाही, आपला गळा केसरी कापून टाकला, त्यांच्या उमेदवाराला पाडलं आणि अपक्ष उमेदवार जो महाजन साहेबांचा जवळचा माणूस आहे त्याला मात्र त्या ठिकाणी निवडून आणलं. त्यामुळे हे फसवाफसवी जी आहे ती फक्त भाजपकडनंच होऊ शकते. भाजप कोणाचाच मित्र पक्ष नाही. भाजप हा नेहमी स्वतःचा विचार करणारा पक्ष आहे. रोहित पवारांचा
हा व्हिडिओ पाहत असताना मला माझ्या टीमने आणखी एक बातमी पाठवली. बातमी अशी की नीलम गोऱ्हे यांचा अपमान झाला म्हणे कुठल्या तरी पुण्याच्या कार्यक्रमामध्ये, झेंडावंदनाच्या कार्यक्रमामध्ये यांना दुसऱ्या रांगेत बसवलं म्हणे. मी तर म्हणेन दुसऱ्या रांगेत बसवलं हा अपमान कसा होऊ शकतो? रांगा अजून मागे मागे जायच्या आहेत. हा भारतीय जनता पक्ष तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी मला वाटतं या सर्वाची तक्रार केलेली आहे. मला माहित नाही, हा सगळा व्हिडिओ मी अजून पाहिला नाही, पण मुख्यमंत्र्यांकडे वगैरे तक्रार केलेली आहे. तुम्हाला याच्याविषयी माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. पण विचार करा, ही तुमची आत्ताची, तुम्ही अब्दुल सत्ताराचं मत विचारा, अब्दुल सत्तार सध्या काय म्हणतायत. शिरसाडांचं मत विचारा, शिरसाड सुद्धा काय म्हणतायत, कशा प्रकारे आम्हाला संपवलं जातंय, अब्दुल सत्तार म्हणतायत. हे तुम्हाला आता तुम्ही ते आत्ता खाली झालेल्या निवडणुका तिकडे तुमचे म्हणजे महाजनांचे माणसं निवडून आली, महाजनांचे अपक्ष निवडून आले आणि ह्यांचे पडले. जाऊ द्या ते सगळं, आता ते सगळं झालं, जुनं झालं ते. आता 2 महिन्यापूर्वीच पण ते जुनं झालं. आता खूप काही शिंदे गटाला पाहायचंय भविष्यामध्ये. एकनाथ शिंदे कितीही वरवर दाखवत असले की मी हे सगळं तारून नेणार आहे, हे सगळं मी व्यवस्थित करून घेणार आहे आणि भारतीय जनता पक्ष आमचा मदतगार आहे, आमचा मित्र आहे. मला आजही एकनाथ शिंदेचे ते व्हिडिओ आठवतात. सगळे करणारे धरणारे सगळे हे आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना ते जो काही हिरो त्या विधिमंडळामध्ये 3रा महिना होता तो फुटीनंतरचा, पावसाळी अधिवेशन पहिलं होतं 2022चं, मला वाटतं जुलै 22 असा होता. 3रा कसला, 2राच महिना होता तो. त्यामध्ये ज्या प्रकारे ते मजाक उडवत होते शिवसेनेचा, मला तो व्हिडिओ माझ्या नजरेपासून कधी सुटणार नाही. हा व्हिडिओ पहा. बोला दोन्ही निवडून आले पाहिजे आणि तुम्हाला मी सांगतो दोन्ही आपले निवडून आले आणि आम्हाला फोन आले साहेबांचे, बोले कुठे आहे आपले दोन्ही पुढे चाललेत. बोला आता ते पुढे चाललेत पण मी कुठे चाललोय मला माहित नाही. मी आपला सुसाट गेलो. तुम्हाला सांगतो मी काही प्लॅनिंग नाही केलं, काही प्लॅनिंग नाही केलं. मी बोलत बोलत गेलो, सरळ गेलो. यांचं तिकडे पुढे आहे ना ते आपलं बाउंड्रीच्या बाहेर, तिकडे गेलो. अरे आता तुम्ही हे सगळं अरे लपवायचं काय त्याच्यामध्ये, लपवायचं काय? तुमच्याकडे टॉवर लोकेशन सगळं आहे. फटाफट आम्हाला पकडलं तिकडे, म्हणजे माहीत पडलं, नाकाबंदी केली तिकडे. आयजीला सांगितलं नाकाबंदी करा. अरे पण मी पण काहीतरी कितीतरी वर्ष काम केलंय ना, मला पण माहित आहे नाकाबंदीतून कसं निघायचं असतं. ते पदच द्यायचं बाकी आहे एवढे, म्हणजे सहशिवसेना प्रमुख, सहशिवसेना. पण आता शिवसेना प्रमुख नाही होऊ शकत, शिवसेना आपल्याकडे आहे. ती पण संधी गेली. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा साहेब तेही पाठीशी आहेत, त्यांना मी धन्यवाद दिलेत, आताही देतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात मोठे कलाकार आहेत. आम्ही कधी भेटायचो ते आमच्या लोकांना कळायचं नाही. सगळे झोपल्यावर मी जायचो, सगळे उठायच्या आधी मी परत जायचो. ऐका त्यामुळे बाकी आता मला वाटतं बस झालं ना आपलं, नंतर कधीतरी आपण उरलेलं. एकनाथ शिंदेकडे 2-3 पर्याय आहेत ज्यावेळेस धनुष्यबाण जाईल. एकतर भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज होतील, पण तिथे त्यांचे आमदार जास्त करून जाणार नाही. याचं कारण सांगतो, कारण त्या आमदारांना पुन्हा तिकीट भारतीय जनता पक्ष देईल की नाही याची खात्री नाही. कारण भारतीय जनता पक्षामध्ये स्वतः त्यांच्या मतदारसंघांमध्ये स्ट्रॉंग माणसं आहेत, त्यांना कुठे भारतीय जनता पक्ष बसवणार. एकनाथ शिंदेचं कदाचित पुनर्वसन होईल, पण आमचं कुठे होणार ही भीती त्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे भाजपामध्ये जाणं हे त्यांना तेवढंसं शक्य दिसत नाही. प्रहारमध्ये जाऊ शकतात, पण पुन्हा तेच धनुष्याशिवाय कसं पेलवणार हे सगळं, हा सगळा डोलारा जो उभा केलाय तो कसा पेलवणार धनुष्याशिवाय, हा पर्यायच आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तारीख मागितली जाऊ शकते सुप्रीम कोर्टाकडे, क्युरेटिव्ह पिटिशन, रिव्ह्यू पिटिशन, या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा ते वेळ काढायचा प्रयत्न करू शकतात. एकनाथ शिंदे स्वतःचा पक्ष स्थापन करू शकतात, पण तो आता लगेच नाही. आता त्यांना मर्जर हाच एक पर्याय आहे, नाहीतर हे सगळे अपात्र होऊन जातील.
किंवा एकनाथ शिंदे पुन्हा एकदा उद्धव साहेबांकडे विनवणी करू शकतात, घ्या मला पुन्हा. त्यांचे आमदार येऊ शकतात, घ्या मला पुन्हा. ज्याच्यावर उत्तर तुम्हाला सर्वांना चांगलंच माहिती आहे. आपल्या शिवसेनेचं उत्तर काय असणार आहे. लिहा जरा कमेंटमध्ये तुमचं काय मत आहे यावर. आले पुन्हा तर काय करायला हवं. माझं मत तर मी स्पष्ट माझ्या लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे. तुमचं मत काय आहे जरा कमेंटमध्ये लिहावं, मला जरा कळावं माझ्या शिवसैनिकांचं मत नेमकं काय आहे या सर्वावर. असो, तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. सर्वांनी शिवसेना एक वादळ या माध्यमाला सबस्क्राईब करावं. ज्यांना शक्य आहे त्यांनी या माध्यमाला जॉईन करावं, जो पर्याय सबस्क्राईब बटनच्या अगदी बाजूला आहे. आणि ज्या शिवसैनिकांना प्रेक्षकांना या माध्यमाच्या सामाजिक कार्यांमध्ये सहकार्य करायचं असेल, आपण शिवसेना एक वादळचा गुगल पे आणि फोन पे क्रमांक लिहून घ्या. 9987 70 34 18 9987 70 3418 9987 70 3418. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या शिवसैनिक.